हे रेडी करे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या द नारियल टी व्हीच्या टीमकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे म्हणारे सगळे भारत माता की. आणि मग तो मुलगा ना पुढे जाऊन खूप मोठा ऍक्टर बनतो. सांगतो म्हणजे साऊथचा टॉपचा विलन बनतो. हा अशी कुठली भाषा सोडू नको भारतातली, त्यात त्याचे पिक्चर आहेत. आणि प्रत्येक पिक्चरला बरं का हा. एक तरी आवड फिक्स आहे असा. अच्छा हा काय काय स्टोरी बिरी नाहीये ही, कशाला टेपा लावतो रे उगाच. ही ज्यांची गोष्ट आहे ना त्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा दाखवा त्यांना. आता वेळ झालाय, चला. चला मी सरांना बोललो होतो, सर तुम्ही मला कम्फर्टेबल करणार आहे म्हणून ते तुम्हाला ओरडले. तुम्ही आता घ्या सुरू करू नका, नाहीतर माझं अवघड होईल. एक शेतकरी कुटुंबातनं आलेला मुलगा, घरची परिस्थिती सगळ्यांना माहिती. अभिनय का? फक्त आवड. आणि ती कधी सुरू होते, कधी काय होतं माहीत नाही. म्हणजे आयुष्यात आपल्याला काय नक्की आवडतं हे कळलं हीच मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. सक्सेस वगैरे करिअर वगैरे नंतरची गोष्ट आहे. मला असं वाटतं की लहानपणीच मला ते टच झालं आणि ते जपता आलं आणि कधीतरी ते सक्सेस झालं. पण मग ह्या सगळ्या गोष्टी करताना असं काही वेगळं करावं असं वाटलं का? की म्हणजे खूप अभ्यासू नट व्हावं, किंवा खूप काहीतरी पुस्तकं वाचली पाहिजेत बाबा, किंवा एक आपण असतं ना एक पॅन्ड असतो की जसं आजच्या पिढीचा खूप मोठा पॅन्ड आहे की मला ह्या व्यक्तीसारखं व्हायचंय. मग ते काय की कुठल्या तरी शिक्षण संस्थेत ऍडमिशन घ्या आणि मग अभिनय शिका. तर खरंच असा अभिनय शिकता येतो का? तसं येत असेल नसेल मला नाही माहिती, मला नसेल वाटत तसं. कारण मुळात डिग्री घेऊन शिकणं किंवा कुठेतरी वर्गात जाऊन शिकणं ही गोष्टच मला खऱ्या गोष्टीची खरी गोष्ट नाही आहे. ती बरोबर शिकायचं त्याला कुठेही अवेलेबल असतं. आणि मला ना फक्त चांगला ॲक्टर व्हायचं होतं. बर. आणि खूप पैसे मिळवणारा, खूप फेमस असणारा असं काय नव्हतं. मला पहिला प्रश्न जेव्हा वाटला की मी ॲक्टर व्हावं, तेव्हा मला पहिलं मला लोक ॲक्टर का म्हणतील. तर असं माझ्याकडे काय आहे की म्हणून मला ॲक्टर म्हणतात. मला हे असं व्हावं असं वाटतं ॲक्टर यार. मग मी पुस्तकं शोधणं, मग अभ्यास करणं, मग जे लोक ॲक्टर आहेत त्यांचं ऐकणं, त्यांच्या नोट्स काढणं आणि असं 10-15 वर्ष चाललं होतं. बापरे. आणि मग ती एखाद्या नटाची म्हणजे साधं उदय म्हैसकरचे स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक होतं आणि प्रकाश बुद्धिसागर रिहर्सलला गेलो सर. आम्ही इतक्या लांब बसलेलो आणि सुरू ॲक्शन बोला सुरू करा. अरे बोल ना उदय, एक मिनिट थांब, सेन्स येऊ देत ना मला. त्याची काहीतरी विचार प्रक्रिया चालली होती आणि त्याला तो बोलायचा सेन्स येत नव्हता. तर मी त्या दिवशी डायरेक्ट लिहून ठेवलं होतं की तुम्हाला त्याचा सेन्स आला पाहिजे. मग माधव वाटवांचं एक वर्कशॉपमध्ये होते तेव्हा ते म्हणून येतं की आधी मनात विचार येतो नंतर शब्द येतात. बरोबर आहे. तर तो विचार आधी आला पाहिजे. मग आपल्याला कुठल्याही कृतीचा आधी विचार येतो ना, तर या त्या गोष्टी जोडतात. मग असं वाटतं हा थॉट आधी असतो. ज्याची त्याची पद्धत कसा थॉट येतोय काय येतो, कोण किती आविर्भाव आणतोय किती आविर्भावच आणत नाही, किंवा आविर्भाव न आणण्याचा आविर्भाव करतोय, हम्म. अशा बऱ्याच गोष्टी असतात ना. कसं केलं. तुमचा एक किस्सा मी ऐकला होता की आविष्कारच्या नाटकाचं बॅकस्टेज आणि राज्यनाट्य स्पर्धेतला लीड रोल, आणि तिथे तुम्ही म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात तुम्ही दिलेली कमिटमेंट आणि तुम्ही फॉलो केलेली कमिटमेंट, तो काय किस्सा आहे? छबिलदासला मी जेव्हा गेलो त्याच्या आधी वन ॲक्ट प्लेमध्ये मी काम केलं होतं. तेव्हा राजन पाटील नावाचा एक नट होता आणि मी होतो. आम्ही एका ठिकाणी वन ॲक्ट प्लेमध्ये काम केलं आणि मला पहिला नंबर मिळाला, त्याला तिसरा नंबर मिळाला. दुसऱ्या वन ॲक्ट प्लेला इम्प्रोव्हायझेशन होतं आणि ऑन दी स्पॉट विषय देणार होते. बर. ऑन दी स्पॉट विषय देणार होते तर मला दिला विषय, तो मी इम्प्रोव्हाइज केला, मला तिसरा नंबर मिळाला. आणि ह्याला तिथे तिसरा नंबर मिळाला की त्याने मॅन्युप्युलेट केलं आणि इथं बसवलं आणि त्याला पहिला नंबर मिळाला. तर म्हटलं असं नाही करायचं आपण. आणि त्यानंतर आविष्कारला गेलो, मग भेटलो आणि सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे असे वर्ण येत होते.
पायऱ्या चढत उतरत खाली येत होते, मी समोर होतो. म्हटलं मला ना नाटकात काम करण्याची इच्छा आहे संस्थेमध्ये तुमच्या. तर तेवढंच अजित भगत पण पाठीमागून आला. तर बाईंनी असं, "अरे आपल्याकडे काय काम आहे का रे सध्या? कुठलं काय बघ, कुठलं काय चाललंय का मुलाला काहीतरी म्हणते." अजित भगत म्हणला, "मधल्या विनंती आता नाटक स्टेट कॉम्पिटिशन होणार आहे. तर बॅकस्टेज करशील का?" म्हटलं, "हो." आणि बॅकस्टेज करायला म्हणून गेलो. तेव्हा स्टेट कॉम्पिटिशनचं काम चालू होतं. बॅकस्टेज करत 2-4 दिवस गेलो. मग काय तर रूम साफ करणं, म्हणजे फोटो ठेवायचा गणपतीचा, त्याला उदबत्ती लावायची, हार घालायचा, चहा सांगितलं की चहा आणायचा, सगळ्यांना चहा द्यायचा, असं सगळं काम चाललं होतं. आणि सिन्सिअरली मी तोपर्यंत स्टॅनिस्लॉव्स्की मी पूर्ण वाचला होता. भरत मुनींचे नाट्यशास्त्र वाचलं होतं. वय काय असेल साधारण त्यावेळेला? असं 23-24. 21व्या वर्षी लग्न झालं तर 22-23 84-85 ला. तर ते सगळं, पण अभिनय साधनामध्ये शिस्त काय असावी, आणि तोपर्यंत एकांकित काम केलं होतं. सुनील कुलकर्णींनी आम्हाला काही शिस्त लावून दिली होती. आणि त्याच्यामध्ये अभिनय साधनामध्ये नटांनी सिन्सिअरिटीनं कसं फॉलो करायचं असतं ते सगळं बघत असताना त्याच्यानंतर रामकृष्ण गाडगीळ मला वाटतं आला आणि मला वाटलं की स्ट्रीट कॉम्पिटिशनला मेन रोल आहे पत्रकाराचा. मी तो बघितला, तो कसा करेल काय वगैरे वाटलं. पण म्हटलं मी कमिटमेंट केली ना इकडं. तर मी सांगितलं काय यावर्षी नको, पुढल्या वर्षी बघेन. आता मी बॅकस्टेज करायचं कबूल केलं. ते बॅकस्टेज केलं तिकडं. मी त्याच्याशी पण फॉर्म वागलो. तसं मी तिथल्या नाटकातल्या नटांशी पण फॉर्म वागलो होतो, की तो तालमीला मी त्यांना पाणी द्यायचो, चहा द्यायचो. एकदा हॉटेलमध्ये बसल्यानंतर तो मला चहा झाल्यानंतर म्हणतो, "ठेव रे." म्हटलं, "काय मी नोकर आहे का इथं?" एकांकिका स्पर्धेत, नाटकाच्या स्पर्धेत तुला तिथं बॅकस्टेजला आहे, बाहेर नाही बॅकस्टेजला. बाहेर पण असं. प्रत्येक जण नाटकापासून सुरुवात करतो. तर आज सुद्धा जी नवीन पिढी येते आणि ज्यांना नाटक शिकायचं असतं, तर एका नाटकाचा उल्लेख कधीच केल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजे सखाराम पायंटर. म्हणजे विजय तेंडुलकर सरांनी लिहिलेलं इतकं उत्तम नाटक आणि जेव्हा ते तुम्ही सादर केलं, त्या नाटकाने एक वेगळी उंची गाठली होती. सो आम्हाला असे काहीतरी किस्से सांगा सखाराम बाइंडरचे, की सखाराम सापडला कसा? ते पात्र कसं मिळत गेलं? त्याची शैली, त्याचे हावभाव ह्या सगळ्या गोष्टी कशा मिळाल्या? आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा निळू फुलेंचे आम्ही नक्कलकार, निळू फुलेंचे पिक्चर बघ, आणि सुनील कुलकर्णींनी आम्हाला निळू फुले मनावर बिंबवले होते की दुसरा सामनामधले निळू फुले बघा, सिंहासनातले निळू फुले बघा, आणि ह्याच्यातले निळू फुले बघा, असं वगैरे. मग त्यांचं खूप कौतुक होतं माणूस म्हणून आणि ॲक्टर म्हणून. मग त्यांना एकदा पहिल्यांदा मी जेव्हा भेटलो होतो एका सिरियलसाठी कुठल्या तरी, तर त्यांना मी म्हटलं होतं की मी जुलवा केलं, एक झुंजवाराच्या नाटकात काम केलं आहे, घोटभर पाणी, चतकर भाकरी, पावसाचं गाणं, लोकांचे प्रश्न लोकांसमोर मांडण्यासाठी म्हणून ह्या क्षेत्रात आलो आहे म्हटलं. तर मुंबईला नुकताच आलो आहे आणि हे मला कळत नाही की कसं वागावून काय करावं. मला आणि निळू म्हटले मला की सयाजी, तुझ्यासारखा विचार करणारी माणसं पाचोळ्यासाठी आहेत. आणि असं एकांकिका नाटकाने जग बदलेल हे फार खोटं स्वप्न आहे. त्या भ्रमात तू राहू नकोस. पण तुझ्या पद्धतीने तू विचार करतोयस, तू कर. पाचोळ्याचं पण कधीतरी वादळ होईल, क्या बात आहे. ह्या आशेवरती तू काम कर. पण लगेच नाटकातनं काम करून समाज बदलेल असे काय खोल ठरवलं. इतकं आवडलं होतं, इतकं आवडतं. मग मी काम कर. मग आम्ही परत 2-4दा आम्ही भेटलो सगळं. एक होता विदूषकसाठी आम्ही भेटलो. तेव्हा आमच्या घरात नावाचं नाटकात मी काम करत होतो. त्याच्यामध्ये कमलाकर सारंग माझ्या वडिलांचा रोल करायचे बरोबर. आणि भावना बाई. तर त्या नाटकाच्या तालमीच्या दरम्यान त्यांना वाटलं की तेव्हा नाटक बंद पडलं तर सखाराम बायंडर. एक दिवशी त्यांच्या डोक्यात आलं, सयाजी सखाराम चांगलं करू शकेल. क्या बात. तर मला त्यांनी विचारलं, सयाजी आपल्याला सखाराम बायंडर करायचं. मी म्हटलं, म्हणजे मला पुरुषकारा म्हणत होते. जुन्या फेमस झालेल्या नटांचे काम करणं डेंजर, कारण त्यांची एक छाप असते बरोबर आहे. आणि आपल्याला तो दर्जा कधीच दिला जाणार नाही, त्या अर्थानं बघितलं जाणार नाही. आपण चांगलं केलं तरी तसं होईलच असं नाही. बरोबर आहे. असं ते होतं म्हणून त्या त्याच्यात डोक्यात नव्हतं काय. असं 2-4 महिने 5-6 महिने असंच गेले. आणि एक होता विदूषकसाठी निळू फुले, लक्ष्मण बेर्डे. आम्ही कोल्हापूरला गेलो आणि एक 15 दिवस तरी मला वाटतंय
जब्बार पटेलांनी मला रवींद्र नाट्य मंदिरला टॅक्सीत बसून मंत्रालयात जाता जाता रोल समजावून सांगितला एक होता विदेशकमध्ये. आणि प्रत्यक्षात ते माझ्याशी खूप चांगले बोलले होते की माझ्या अशातली 4 चांगली कामं बघितली, त्यात झुलवा नाटकातलं काम माझं आवडलं. अगदीच. पण आम्ही एकोदा विदेशकला गेलो 10-15 दिवस माझं काही होतच नव्हतं. नुसते आम्ही तालमीत चालू होतं. निळू मुलींना आम्ही पट्टे खेळत बसायचो. त्यावेळेला त्यांना मी म्हटलं की भाऊ मला सखाराम बांडेचा रोल करा म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे? तर निळू म्हटलं की सयाजी तो रोल तू कर, कारण त्या रोलसाठी नटाचा एक बाज असावा लागतो बरोबर आहे. आणि तो बाज तुझ्याकडे आहे, त्यामुळे ती रोल तुला सूट करेल. मग मी तो करायचं ठरलं. प्रिया तेंडुलकर आणि चंपासाठी आधी निर्मिती सावंत होती. बरं. अचानक निर्मिती सावंत आलीच नाही. मग लालन सारंग आल्या आणि तेंडुलकरांची वाक्य एक वाक्य इकडचं इकडं करून क्रियापद इकडे घेऊन केलं तरी सगळी वाट लागते. हो. तर ते तसंच बोललं पाहिजे ह्याच्यावर होतं. मग ते शब्द पाठांतर बोलणं सगळं असं करत होतो. आणि झालं मग त्याची CD पण झाली. CDचं उद्घाटन 55 प्रयोग केले आम्हाला वाटते नाटकाचा. नंतर CDसाठी संदेश कुलकर्णी डिरेक्शन केलं का बाकीची पात्र बदलली. पण तेंडुलकर एकदम मला म्हणाले, "अरे माझा सखाराम मला सापडला बरं का रे." मला वाटलं अरे हे वाक्य फार मोठं आहे त्यांचं चांगला. किंवा प्रयोग बघून झाल्यानंतर काही प्रेक्षक एकदा सांगायचे की भाऊ बिडी अशी ओढायचे, चप्पल असे विजवायचे, तुमचं हे मला दिसलं नाही. तर आम्ही काय बघितलेलंच नव्हतं त्यांचं. बरोबर आहे. तुला पाणी हवंय का? नाही, नाही घ्या. हवा. तर मी काय तसं ते नाटक बघितलं नव्हतं आणि स्तानिस्लावस्की वाचल्यामुळं इम्प्रेशन कोणाचं घेण्याचा मुद्दाच नव्हता. नव्हतं. की मला नट का म्हणावं, नट एक भूमिकाचा अभ्यास कसा करतो, ह्या माझ्या गोष्टी सगळ्यात तयार होत्या. आणि तेवढा मी स्तानिस्लावस्कीच्या पुस्तकांच्या मी 5-5 वेळा नोट्स काढल्या होत्या. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या नोट्स काढल्या होत्या. नवरसामधल्या कविता पाठ केल्या होत्या. बापरे! कुठल्या वेळेला कुठल्या कविता भावना कशा वापरल्या पाहिजे, बाहेर घडलेले कॅरेक्टर्स कशी गोळा करायची, बघायची कशी, माणसं कशी बघायची, त्यांचे स्वभाव, त्यांचे चेहऱ्यावरचे भाव, आपण दिवसभर खाल्लेल्या चवी, आपण बघितलेले कलर, बदललेले कलर, अशा बऱ्याच गोष्टीत इन्व्हॉल्वमेंट होती. असं करून अभ्यास केला होता. तर असं करून तो केलं आणि मग CD त्याची खूप चालली. हो. आता CD मध्ये जे केलं होतं, त्यात जे किरकोळ ह्याच्यात आम्ही केलं होतं ते. पण इतकं सिन्सिअरली काम केलं होतं त्याच्यावरती. आणि आता तेवढाच एक पर्याय असल्यामुळे लोक ते खूप हां, म्हणजे आता आम्ही सुद्धा आम्हाला असं कधी-कधी दुर्दैवी पिढी असल्यासारखं वाटतं, की खूप अजरामर नाटकं आम्हाला स्टेजवर नाही बघता आली. बरीचशी नाटकं आम्हाला नाही बघता आली. खूप इच्छा होती, पण नाही बघता आली. मग आम्हाला ती डिजिटली बघायला मिळतात. पण डिजिटली त्याचा इम्पॅक्ट एवढा जाणवतो, की मग कधी-कधी असं वाटतं, की तो लाईव्ह एक्सपिरियन्स काय असेल? म्हणजे आम्ही नाटक जेव्हा आम्ही करायचो एकांकिका स्पर्धा, सगळ्यात पहिला रेफरन्स दिला जायचा सखाराम बांडे, नटसम्राट. ही काही खूप अजरामर नाटकं होती, की ज्याचे रेफरन्सेस दिले जायचे. मग वाचण्यात आणि मग असं व्हायचं, की भाऊंनी असं केलं असेल का? सयाजी सरांनी असं केलं असेल का? किंवा त्यांच्या मागं सखाराम रचताना काय थॉट असेल? किंवा आत्ता जर तुम्ही बघितलं YouTubeला तर तुमचा तो एक डायलॉग खूप रीलवर व्हायरल होतोय. तुला सांगतो, जेवढे लवकर देवापाशी पोहोचेल ना, तेवढ्या लवकर कोण नाही पोहोचणार, कोण नाही पोहोचू शकणार. कारण तिला मुळीच लाज नसते, खुल्ला मामला. देवापुढे सुद्धा अशी ताट मानणं जाईल, म्हणेल देवा पोटासाठी जगले, पण कुणाला फसवलं नाही, गुंतून नंतर छळलं नाही, दिलं असलं तर सुख दिलं. माणसाच्या जातीची खाज भागवली, खाज. लहान मोठा, श्रीमंत गरीब, रोगी निरोगी काही पाहिलं नाही, सगळे समान मानले. हे देवा, पाप केली असली तर ती दुसऱ्यांनी केली, मी पापी नाही. बस रिस्टॉन. की तू पटकन जाशील, तुला पटकन तिथे वरती स्वर्गात जागा मिळेल, कारण तू पापच केली नाहीये. सो ते बघतो ना, ते इतकं भारी वाटतं, की आपण इमॅजिन नाही करू शकत, की तुम्ही किती त्यात अभ्यास केला असेल. बरं, मेथड ऍक्टिंग यावर तुमचं काय म्हणणं आहे? मला मुळात मेथड ऍक्टिंग म्हणजे काहीच माहिती नाही. काय असतं मेथड ऍक्टिंग? एक गोष्ट आहे रे, मेथड काय असते.
कॅरेक्टरमध्ये जाणं काय असतं मला तर कळतच नाही कॅरेक्टरमध्ये जाणं काय असतं. कारण मी एका वेळेला वनरूम किचन नावाचं नाटक करत होतो. बर. त्याच्यात मी पैलवानाचा रोल करत होतो आणि झुलवामध्ये हिजऱ्याचा रोल करत होतो. ओके. मला आठवतंय की शिवाजी मंदिरला वनरूम किचनचा प्रयोग होता आणि साहित्य संघ मंदिर ओके. तिथं झुलवाचा प्रयोग होता. तर झुलवाला तिथं म्हणायचं का हा ओरिजिनल हिजरा आणलाय आणि वनरूम किचनला म्हणायचं का हा ओरिजिनल पैलवान आणलाय. तर विंगेत आल्या आल्या तुमच्यात एक गोल्डन लाईट आला पाहिजे. बरोबर. विंगेत आल्यानंतर तुम्हाला राजा असेल तर राजा वाटला पाहिजे, भिकारी असेल तर भिकारी वाटला पाहिजे. आणि एकच अभिनय साधनामध्ये स्टॅनिस्लाव लविस्कीनं जे लिहिलंय ऍक्टर्स प्रिपेअरमध्ये ते के नारायण काळेने नटाचा एक थर्ड पर्सन सतत जागा असतो. मी तुझ्याशी आत्ता बोलतोय तरी सयाजी शिंदेचा एक मनात माणूस चालू आहे. बरोबर. तू सांगतोय की तू आता इकडे बघ, तू काय ते बोलतोय, हा काय ते बोलतोय, कॉफी झाली की नाही बघ जरा, गरम पाणी पी जरा, ह्या सगळ्या गोष्टीचं भान आहे. बरोबर. तर तसा थर्ड पर्सन नटाचा जागा असतो. तो तुम्हाला कुठेही जाऊ देत नाही. बरोबर. आणि जे सांगतात ना की मी त्यात वावलो, इतकं डोळ्यात पाणी आलं पाहिजे, इतकं रडलं पाहिजे, कमी रडलं पाहिजे, फक्त कडाच ओल्या झाल्या पाहिजेत, ढसा ढसा रडलं पाहिजे का, नुसतं रडल्याचा फीलच आला पाहिजे का, ह्या सगळ्या गोष्टीच्या तालमी झालेल्या असतात. बरोबर आहे. आणि ती आपली मनाची अवस्था आणण्यासाठी आपण आपल्या मनाच्या अवस्थेला कुठून सुरुवात करतो. म्हणजे जुलवामध्ये माझा एखादा प्रसंग रडण्याचा असेल त्याचा सुरुवात मी विंगेत सुरू करतो का, किंवा ह्या वाक्याला सुरुवात करतो का, हा वाक्य मला बोलतो आणि त्याचा माझा परिणाम होतो का, त्या वाक्याचा परिणाम मी मनाला कसा लावून घेतो आणि पुढच्या 10 वाक्यात ते कसं डेव्हलप करून त्या पॉईंटला आणतो, ब्लॅकआउट होतो, आत जातो आणि पटकन बाहेर येतो आणि मला वामन केंद्र सांगतो तो आल्या पहिल्या वाक्याला मला लाफ्टर पाहिजे. मग पहिल्या वाक्याच्या लाफ्टरसाठीची वेगळी तयारी, तिकडे डोळ्यात अश्रू येण्याची वेगळी तयारी. अश्रू येणे म्हणजे रडणे म्हणजे लोकांना तो फील का देणं, बरोबर. त्यांना रडू येते असं वाटणं. तर त्या गोष्टी असतात ना, त्यामुळे मेथड ऍक्टिंग म्हणजे या सगळ्या गोष्टीची तुमची काय तयारी आहे त्याच्यावर त्याला म्हणायला पाहिजे मेथड ऍक्टिंग. रोलमध्ये जाणं बिणं काय नाही. हा, कारण की हा खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह मेथड ऍक्टिंगसाठी. कारण आजकाल ते खूप बोललं जातं की मी या रोलची तयारी करायला. पण आता तुम्ही जे सांगितलं ते मला असं वाटतं की ते परफेक्ट आन्सर आहे की मेथड ऍक्टिंग काय असते, तर तुम्ही जे सांगितलं ती मेथड ऍक्टिंग असते. हं. मी सतत जागरूक असतो त्या गोष्टीबद्दल. म्हणजे कधीही तुम्हाला ते इमोशन पटकन बाहेर काढता आले पाहिजे. दॅट्स वाय यू आर ऍक्टर. हा. आणि खूप जणांना कळतच नाही. त्यांना असं वाटतं की खूप तयारी करून या, साठवा, मग ते बाहेर काढा. मग ते फसलं की फसलं. अमोल शेडगे एकदा डिरेक्टर होता आणि मला कुठला तरी आम्ही एपिसोड होता आणि त्याच्यात ना डोळ्यातनं पाणी येत असं सीन आणि ते अशी चौकोन होता, त्यातनं कॅमेरा येतो आणि फोकस येतो आणि ते डोळ्यातलं पाणी करायचं आणि मी सगळी तयारी बियारी केली वगैरे वगैरे आणि तो जे आला तर फोकस गेला ना, कॅमेरामॅननी वाट लावली. तर अमोल म्हणला यार हा माझा महत्वाचा सीन. डोळ्यातलं पाणी काय एक एक नळ आहे का ऑन केलं की येतं. म्हणतो तू बघ हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम आहे की मला ते शॉट तसंच पाहिजे. मी त्या दिवशी स्वतःला तयार केलं आणि मग ह्या वेळेला पाणी आलं पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे, त्यावेळेला नाही आलं पाहिजे म्हणजे नाही आलंच पाहिजे. एवढे असं करायला की याच्यासाठीचं टेक्निक कसं असलं पाहिजे. मग त्याच्यावरती जरा काम केलं. सीन एकदा दोनदा इकडे तिकडे झाला आणि बरोबर नाही आलं तर आपण तेवढं स्वतः तयार करतो. बरोबर. पण समोरची बॅकलच आहेत आणि त्यांच्यासाठी असं काय करायचं म्हटलं तर आपण एकदा पण मग तसं करत नाही. म्हणजे सिन्सिअर ऍक्टिंग, जेन्युइन ऍक्टिंग, फेक ऍक्टिंग, खोटी ऍक्टिंग, कुठे काय करायचं हे नट ठरवत असतो. बरोबर. की आपल्याला कळलं की बाबा हे डिरेक्टर ह्या प्रोजेक्टच फोल आहे, तर मग आपण ते डीप जाण्याचा गोष्टीच विचार करत नाही. पण एखादा डिरेक्टर इतका तन मन धन लावून सगळेजण काम करत असतात, बरोबर आहे. तेव्हा त्या टीममध्ये आपण पण त्याच टाईपनं प्लेअर असलं पाहिजे ना, बरोबर आहे. ते करता आलं पाहिजे. आणि हे ऑन दी स्पॉट ठरतं, हे आधी ठरवता येत नाही. बऱ्याच वेळेला फार इंटेलिजंट माणसं चुत्या निघतात आणि फार साधी साधी माणसं एकदम इंटेलिजंट निघतात. त्यावेळेला आपण त्या लेवलवरती काम करता आलं. तुम्हाला असं कुठल्या फिल्म्सला झालंय की तुम्हाला माहिती आहे की ही फिल्म कदाचित वर्क नाही होणार आहे किंवा फिल्म चांगली आहे पण डिरेक्टर वर्क नाही होणार आहे, असं झालंय तुमच्याबरोबर कधी? मी तसं कधीच विचार करत नाही, कारण मला हे नक्की माहिती आहे की सगळी कलाकृती तयार होते, मग लोकांसमोर जाते आणि मग लोक ठरवतात की चांगलं आहे का वाईट. त्यामुळं याने कितीही आव्हानला हे 200% सक्सेस आहे वगैरे वगैरे ते प्रेक्षक ठरवतात. आणि कधी कधी प्रेक्षकांना ठरवायला पण वेळ जातो. बरोबर आहे. कधी 10 प्रयोगानंतर नाटक चालतं, कधी 25 प्रयोगानंतर चालतं, कधी पहिले 4 दिवस पिक्चर उठूनच धरत नाही, एकदम फंक्शनला जातो. बरोबर. कशाचे काही गणितच नाही.
त्यामुळं करत राहणं, सिन्सिअरली करत राहणं, आपलं जेन्युइन राहणं, अशा गोष्टी एक शिस्त स्वतःला ठेवायलाच लागते. अगदीच. आता फिल्मचा आणि चांगल्या कलाकृतीचा विषय निघालाय म्हणून शूलवर येतो. शूलची स्टोरी आता तुम्ही केलेल्या इंटरव्ह्यूज आणि पॉडकास्टमधनं लोकांना माहिती की शूल कसा तुम्हाला मिळाला, शूल तुमच्यापर्यंत कसा पोहोचला. शूलची पहिली चॉईस तुम्ही नव्हतात, बच्चन साहेब होते. आणि तोच शूल रिलीज झाल्यानंतर, सक्सेस झाल्यानंतर बच्चन साहेबांचा तुम्हाला फोन आला होता. तो काय किस्सा आहे? म्हणजे मला तेव्हा हे माहिती नव्हतं की ह्या बच्चन साहेबांना रोल दिला होता किंवा काय. आम्ही तर सगळे नवीन होतो. आम्ही भेटायला गेलो, आमचं सिलेक्शन झालं, आम्ही गेलो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत गेल्या. मी बँकेत काम करत होतो. माझे स्कूटर तुटकी-फुटकी होती. ती दाखवण्यासारखी नव्हती. माझी गुडघे त्यामुळे गेली 12 वर्ष स्कूटर चालवली मी ते. बॉम्बेत म्हणजे काय स्ट्रगल असेल. म्हणजे स्कूटरवर सांगली, स्कूटरवर सातारा, स्कूटरवर संगमनेर, स्कूटरवर नाशिक. प्रयोगाला बँकेत काम करून वगैरे, वगैरे. आत्ता आठवलं तर असं वाटतं की कसं काय जात होतं मी संगमनेरला स्कूटरवर, मी नाशिकला स्कूटरवर, प्रयोगाला, सांगलीला स्कूटरवर. म्हणजे कुठून एनर्जी होती आता असं वाटतं. तर मी बँकेत असं झोपलो होतो आणि रामगोपालवरांचा फोन आला. आणि असं दुबईवर मिस्टर बच्चन इज वॉन्टेड टू टॉक टू यू. बच्चन युअर परफॉर्मन्स इज व्हेरी पॉवरफुल आणि अपीअरन्स इज दिस. इंग्लिश असं ऐकायची सवय नाही. आणि त्या आधी असं म्हटलं तर मी रामगोपालवरांना म्हटलं की कोण तिथे बच्चन जेव्हा तिथं कोण बोलतं ते सांगा पहिला. म्हणजे इज नॉट बिलिंग इन युअर व्हॉइस वगैरे. मग बच्चनला आम्ही 2-3 वेळा भेटलो. चेन्नईला भेटलो. आम्ही सरकार पिक्चरमध्ये काम करताना रामोजीरावला भेटलो. दरवेळेला भेटलं हेच, "ये आदमी मेरे आवाज पे भरोसा नहीं करता है." असं. आणि तुम्हाला असं कुठे जाणवलं का की शूल झाल्यानंतर, शूलच्या सक्सेस नंतर, की तुम्हाला येणारे रोल हे त्याच पठडीतले यायला लागले पुढे, असं तुम्हाला थोडं जाणवलं? इथल्यापेक्षा मला इथे 2-3 आलेच आहे. पण चेन्नईला, कन्नडला, याला अ, तेलुगूमध्ये असं जाणवलं होतं. म्हणजे त्यांनी हलचल माजवली होती. म्हणजे मला प्रकाश राज आणि पुरी जगन्नाथ हे मोठे डिरेक्टर, ॲक्टर हो. त्यावेळेचे. ताज बंजाराला आम्ही नुकतंच गेलो होतो आणि बसलो होतो तर प्रकाश राजनी मला बघितलं आणि यार बैठो. यार क्या काम किया है तू. तर ती प्रकाश राज म्हटले, "इधर काम कर रहा है तू?" म्हणलं, "हाँ, चिरंजीवीची फिल्म करतोय." 3 करोड लेके जाएगा ये इंडस्ट्री से. आम्हाला 4-5 लाख रुपये तेव्हा त्या पिक्चरचे मिळणार होते. आम्हाला पण माहित नव्हतं 40 लाख सांगितले असते तरी मिळाले असते. आपण इकडून गावावरून गेलोय, आम्हाला कल्पनाच नाही जास्त पैसे मागायचे असतात. त्या आत्ता गोष्टी मला कळायला लागतात, की आपण किती सगळं झालं, किती ठिकाणी कसं वागलो. कमल हसनला करायचा रोल तो मला आलाय आणि मी तिकडे म्हणतोय मला 5 लाख रुपये द्या, असं वगैरे. पण जेव्हा 10-15,000 रुपये पगार असतो तेव्हा 5 लाख म्हणजे गगनालाच भेटले होते ना असे. ती कोटींचीच किंमत असते त्यावेळी. कोटीची किंमत असते. असं ते ते बोलले तसे. मग पुरी जगन्नाथ त्या पिक्चरमध्ये घेतलं वगैरे असं ते सगळं. आणि एक असं पण आहे की तुम्ही साऊथमध्ये जे काही एक्सप्लोर केलं, म्हणजे आमच्या अंदाजे किंवा आम्ही म्हणू त्याप्रमाणे की तुम्ही खरे पहिले पॅन इंडियन स्टार आहात. कारण तुम्ही मराठी केलंय, तुम्ही हिंदी केलंय, तुम्ही इंग्लिशही केलंय, तुम्ही भोजपुरीही केलंय, तुम्ही मल्याळम, कन्नडा, तमिळ, तेलुगू. तुम्ही सगळ्या फिल्म्स केल्या. सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स कुठला आहे? बरं तेलुगू, तमिळ, कन्नड याचा सगळा चांगला अनुभव आहे. पहिली गोष्ट काय झालं, डबिंग माझंच राहिलं. आणि डबिंग स्वतःचं राहणं आणि त्या आवाजावरती जेव्हा काम केलं होतं स्थानिक सल्लागाराचा मी जेव्हा अभ्यास केला म्हणतोय. मी तर 3 वर्ष वॉचमनचं काम केलं आणि मी जेव्हा कन्हेर धरणावरती क्लार्क म्हणून लागलो, तेव्हा मी वेळेला चालत जायचो. तर रस्त्याने 3-3 बैल सा रे ग काय म्हणजे एका पॉइंटला मला डॉक्टरने सांगितलं आणि विजय मेहता पण मला म्हणाल त्या रानडे सर म्हटले होते, की "तू आता कॅरेक्टर काम कर, बस करत जा. एवढंच करायचं, याच्यापेक्षा जास्त नाही करायचं. कायम त्याच्यात राहणं." तर तो डबिंगमध्ये सोल असतो, तो आवाज असतो, आत्मा असतो. तो कॅरेक्टर यायचा असेल, तर मग त्याचं सोल असतं. ते माझं तिकडे राहिलं आणि ते तिकडे फेमस झालं आणि मग इकडे जे काही कष्ट घेतले आणि मी आवाजावर चुकीचं कष्ट घेतलेत. माझा आवाज बसण्याची स्टाईल आली, पण तो आवडला लोकांना भागसून. पण विलन म्हटल्यानंतर आरडाओरडा, चिंदणं
ओव्हर करणं, कमी करणं ह्या गोष्टींनी प्रत्येक गोष्ट सिन्सिअरलीच करायची. तर ते जरा त्रासदायक झालं माझा. हां, म्हणजे खूप गुणवंत होण्यासाठी वागणं हे अवगुणच लक्षण आहे. खरंय खरंय. म्हणजे जरा कंट्रोल राहायला पाहिजे. कारण तुम्ही फायनलला चांगलं करा ना. बरोबर आहे. फायनलला तुम्ही पहिल्याच मॅचला जास्त एफर्ट देऊ नका. ते जरा चुकायचं माझं. आणि तुम्ही जी जी पहिली फिल्म केली, ज्या ज्या इंडस्ट्रीत केली, त्या सगळ्या फिल्म्सला तुम्हाला अवॉर्ड्स. हं. हे कसं? काय माहिती आहे, वेल बिगन इज हाफ डन. राईट. हे कुठून वाक्य बाहेर आलं होतं माहित नाही. मी नेहमी सांगतो, की मी जेव्हा इथून बॉम्बेतनं निघालो होतो, तर आमचे मधु भल्ले बसलेत, तुषार भद्रे, बापू आपले, प्रमोद कोपर्डे. मी बॉम्बे इथून सातारा सोडला ना, तेव्हा मला प्रमोद कोपर्डेने सांगितलं होतं, की वाघीण पिल्लं टाकते ना, ती जागेवरून उठून नाही गेलं तर ते राहिलेलं पिल्लं खाऊन टाकते. गरुड असं असतं ना, ते एक पिल्लाला वरनं ढकलते. असली पंखात ताकद तर जगायचं, तर जायचं. सुनील कुलकर्णींनी मला एक गिफ्ट दिलं होतं दिवाळीत, की इफ यू वॉन्ट टू फ्लाय इन द स्काय, फ्लाय काय बघा शब्द नाही, पण तुम्हाला आकाशात उंच ओढायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या पंखाचंच बळ असावं लागतं. बरोबर आहे. आणि त्यांनी दिलेलं ते जे गिफ्ट होतं, ते मी इतकी वर्ष जपून ठेवलं होतं, की मला माझ्याच ताकदीनं जायचंय. तर ते वेल बिगन इज हाफ डन होतं आणि त्यामुळे मला चांगल्या रोलच्या शोधात असणं आणि मी ट्रेननं यायचो तिथं त्या विद्याविहारची तिकडे एक कंपनी होती. तिथे सुविचार बदलायचे. तिथे दररोज बदलायचे. ते मला वाचायची हौस होती. तिथं हॅस्टे क्लाइंबर्स हॅव सडन फॉल असं एक वाक्य होतं. ते एक मी डायरीत नोंद करून ठेवलं होतं. तर ते वेल बिगन इज हाफ डन तसं आणि योगायोगानं घडलं तसं, की पहिलं नाटक केलं बेस्ट ॲक्टर, पहिलं कमर्शियल केलं बेस्ट ॲक्टर, पहिली मराठी फिल्म केली बेस्ट ॲक्टर, पहिली इकडे केलं बेस्ट फिल्म, तिकडे केलं बेस्ट ॲक्टर. असं घडत गेलं अंतर. म्हणजे म्हणावं तसं वागावं आणि तसं सत्यात उतरावं असं आता बोलू शकतो मागे वळून पाहिल्यानंतर. हो, खरं. त्यावेळेला ठरवलेली माणसं आज आहेत, ती समोर आहेत, ती सांगतायत आणि तसं वागलो होतो. म्हणजे एका निर्मात्याला मी भेटायला गेलो होतो, तर ते सरलं पैशाचा विषय आला. तर मी म्हटलं, "पहिलं रोल सांगा." म्हटलं, "माझ्या बँकेत 15 वर्ष काम करतो. माझ्या बॅगेत आहे ना डबा आहे," म्हटलं. "माझं जगण्याचं साधन माझ्याकडे आहे. पण रोलला मी कॉम्प्रोमाइज नाही करणार." क्या बात आहे. तर असं ते. म्हणजे चेन्नईला जेव्हा मला फिल्म आली ती भारतीची, ती काहीतरी 4-5 लाख रुपये, 5 लाख रुपये हे केलं होतं ना, पहिली तमिळ फिल्म. तमिळ फिल्म आणि ती 100 दिवस चालली आणि आजही लोक समजतात त्याचा आत्मा माझ्यात आला होता आणि तो आपल्याकडे तुकाराम, संत तुकाराम तसा तिकडचा सुब्रमण्यम भारती होता. बरोबर. तर त्यांना मी म्हटलं ते रोल ऐकला, मी म्हटलं 5 लाख इतर हा रोल 50,000 मी केला असता. म्हणजे पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा असावा होता. पण त्या काळात तुम्हाला मिळत गेलेल्या फिल्म्सनी तुम्हाला स्वतःला एक्सप्लोअर करायला चान्स दिला का, कसं म्हणता येईल नक्की? कारण तुमचं प्रत्येक पात्र वेगळं होतं. पहिल्या तमिळ फिल्म मधलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी फिल्म मधलं असेल, पात्र प्रत्येक वेळेला वेगळीच एक्सप्लोर होत गेली ऑडियन्ससाठी. तर हे तुम्हाला तुम्हीच सापडत गेलात ऍक्टर म्हणून का ते कुठंतरी प्लॅन्ड होतं की नाही हे असं करावं, हे असं करावं किंवा हे असंच झालं पाहिजे पात्र? मुळात मी काही कधी ठरवलंच नव्हतं. मी स्ट्रेट सरळ वागत जातो. मी रोल मागणं ह्याच्या तर फार अगेन्स्ट होतो. ओके. स्ट्रगल करून रोल मागायला जाणं असं नाही. आता तू समजा डिरेक्टर तर मला म्हणजे स्मिता तळवलकरला मी असं म्हटलं होतं, की मला ते हे फार होतं, की मी रोल मागणार नाही. मी काही नोकर नाही ना. नोकरांनी काम मागायचं असतं ना, कलावंतांनी कसं मागायचं? बरोबर आहे. त्या डिरेक्टरला वाटलं पाहिजे ना सूट करतो. तर मी स्मिता तळवलकर एकदा म्हटलं होतं, तुम्ही फिल्म करत असं मला कळलं. चांगली फिल्म करायची असेल तर तुम्हाला मला घ्यावं लागेल. तर म्हणले, हा कसा बोलतो रे काय? म्हणजे घेऊ न घेऊ रोल काय, स्टोरी काय 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 माहिती नाही. पण अशा पद्धतीचा एक ॲटिट्यूड होता. तो असं काही नव्हतं. तो कॉन्फिडन्स कुठनं आला होता? तो कॉन्फिडन्स त्या अभिनय साधनामधनं आला होता. तो कॉन्फिडन्स आमची सुनील कुलकर्णी होती त्यांच्यामुळे आला असेल.
तो कॉन्फिडन्स आई वडिलांमुळे आला असेल की समजा माझे वडील शेती करायचे तर ते काय जीव लावून शेती करायचे, काय जगणं किती प्युअरिटी असणं असं होतं. त्यामुळे ते खोटेपणाचे पापुद्रे आविर्भाव, काहीतरी करून फसवून पैसे कमवायचे, नाव कमवायचे, असं कधी डोक्यात येत नव्हतं. मला माहीतच नव्हतं की आपल्याला यातनं नाव कमवायचे किंवा यातनं पैसे मिळणार आहेत. मला असं कधीच वाटलं नव्हतं की हे आपण पैशासाठी करतोय किंवा ह्यातून पैसे मिळणार. म्हणजे मी नटसम्राटमध्ये बॉम्बेला आल्यानंतर काम करायचो. 3 वाक्यांचा रोल होता. टीसीचा एक होता बरोबर. आणि प्रेक्षकाचा एक होता. तर ते काहीतरी योगायोगानं धनसिंग यादव होते आणि त्यांचे पेडणेकरच होते, मॅनेजर पेडणेकर होते. त्यांचा जावई ते 3 वाक्याचा रोल करायचा आणि त्याला काहीतरी नोकरी तर मिळत नव्हता वेळ. त्यांनी आपल्या ओळखीनं शोधून काढलं आणि मी काम केलं. तर त्यात मला ₹40 नाईट होती. तर मी ती नाईटच घ्यायला विसरायचं. कारण मी बँकेत काम यशवंत दत्त कसे वागतायत, ते वाक्य कसं बोलतायत, तो सीन कसा करतात, हे कसं करतायत, याच्यावरच माझं सगळं लक्ष असायचं. आणि पुढच्या वेळेला एकदम 80चं पाकिट आल्यानंतर बोलायचं मला जास्त का दिली पाहिजे. म्हणलं "अरे मागच्या वेळेला तू उठलास आणि तसाच निघून गेलास." हो असं आहे काय. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही खरंच कलेची साधना म्हणूनच ऍक्टर बनलात. मग पैसा आला, नाव आलं, नाही ते टचवूड होतं की ते हो. त्याच्यामुळे आलं. आजपर्यंतची सगळ्यात आवडती फिल्म? आवडती फिल्म काय 80ला जी आवडते ती 90ला आवडत नाही, 90ला आवडते ती 80ला आवडत नाही, मग 90ला आवडते. मी फिल्मच फार कमी बघतो आणि बाबा ह्या फिल्मचं कंपॅरिझनला ह्या फिल्म चांगल्या वगैरे असं कधीच मला वाटलं नाही. तुमची एखादी आवडती फिल्म की स्क्रिप्ट वाचलीत आणि तुम्हाला असं झालं की खूप सुंदर लिहिली गेली, मग कुठल्याही भाषेतली असो? एकतर एक कम्प्लीट फिल्म कधी लिहिल्या जात नाहीत, ते बदलत जातात आणि पिक्चर झाल्यानंतर इम्पॅक्ट कधी येतो तर नंतरच येतो प्रेक्षकांसमोर. बरोबर. आधी ठरवायला पण काय असतात आणि असं कधी नाही. आणि मी लय असं बघितला की खूप आवडलं, खूप ग्रेट फिल्म आणि त्या फालतू निघाल्या आणि खूप फालतू खूप साधी निघाली आणि त्या ग्रेट झाल्या. म्हणजे मी 2 फिल्म एकत्र करत होतो तेलुगूमध्ये. एक होती 200 करोडची आणि एक होती 15 करोडची. आणि 200 करोडच्या फिल्मचं जवळ-जवळ काय फिल्म म्हणजे 45 मर्सिडीज अशा खऱ्या मर्सिडीज पाण्यावर आणून टाकल्या वगैरे. बापरे. इथपर्यंत हिरोचे शॉट आणि काय वगैरे वगैरे. जसा सक्सेस आणि तसा सक्सेस ती नाही चालली. आणि 14 करोड जी होती ती ट्रायल चालू होती असं तसं आणि ती सगळी तेलुगूची 80 वर्षाची रेकॉर्ड तिनं मोडली. बापरे. आणि क्रिएटिव्ह लोक आहेत इतकी जास्त फेक लोक कुठे जगात नाही आहेत. हा म्हणजे जास्तीत जास्त क्रिएटिव्ह म्हणजे जास्तीत जास्त फेक आणि जास्तीत जास्त जेन्युइन असणारी माणसं फार लांब राहतात. बरोबर आहे. त्यामुळं ह्या क्षेत्रात येणारी माणसं जास्त फेक असतात असं माझं एक म्हणणं आहे. तुम्हाला तुम्हीच केलेलं आवडलेलं एखादं असं पात्र असेल की ते खूप तुम्हाला आवडलेलं केल्यानंतर की पात्र छान होतं, काहीतरी वेगळं शिकवून गेलं किंवा देऊन गेलं, असं एखादं पात्र आठवतंय? नाही, प्रत्येक रोल हा तुम्हाला समृद्ध करत असतो. प्रत्येक कलाकृती समृद्ध करत असते. असं सुनील कुलकर्णींनी आम्हाला सांगितलं असतं, की तुम्ही प्रत्येक काम करताना काहीतरी शिकतच असता. बरोबर. तर मग घोटभर पाण्यातला तो भिकारी असेल, किंवा मार असेल किंवा चतकर भाकरीतला भिकारी असेल, पावसाच्या गाण्यातला तरुण असेल किंवा शूलमधला बच्चू यादव असेल किंवा तामिळनाडूचा तो असेल. प्रत्येक कॅरेक्टर काहीतरी तुम्हाला देत जातं. आपण ते कसं घेतो हे आपल्यावर अवलंबून आहे. बरोबर आहे. त्यामुळे ह्यानी मला शिकवलं आणि त्यांनी मला शिकवलं नाही असं काय. आणि ते शिकवतं म्हणजे काय असं काय हे मला शिकवलं असं नाही सांगता येत. आपण शिकत जातो. पण आपण प्रत्येक समृद्ध होत जातो. हां. बरोबर आहे. प्रत्येक पात्राने शिकवलंय मात्र नाही. दिवसागणिक तुम्हाला आपण समजत तसं वागत जातो. कधी कोण काय शिकवत जातं काही सांगता येत. अगदी बरोबर. तुम्ही साऊथ इंडियामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक स्टार बरोबर काम केलं. म्हणजे अगदी रजनीकांत सरांपासनं ते प्रभास, त्यानंतर अल्लू अर्जुन असेल, अगदी राम नवीन पोटे, नवीन नटपासून सगळे. त्यांचे काही गमतीदार किस्से सांगा ना, म्हणजे रजनीकांत सरांबरोबरच्या काही आठवणी किंवा चिरंजीवी सरांबरोबरच्या काही आठवणी? आणि मुळात हे मोठे स्टार झालेत ते इतकं भारी आहे. आणि त्यांचं स्टारिझम त्यांच्या साधेपणात आहे. म्हणजे
रजनीकांत हा तेलुगूमध्ये हिरो होणार होता आणि चिरंजीवी हे तामिळनाडूत हिरो होणार होते. तेव्हा चेन्नईला त्यांनी काहीतरी ॲक्टिंग कोर्स करायला गेले होते आणि हा तेलुगूत विलन होणार होता रजनीकांत, तिकडे हिरो झाला आणि हे तिकडे हिरो होणार तर इकडे हिरो होता. आणि हे दोघं स्वित्झर्लंडच्या डोंगरावरती आम्ही शूटिंग करत होतो, खूप बर्फात. आणि मी रजनीकांतच्या गुरुचा रोल करणार बाबा पिक्चरमध्ये. आणि तिथं असा मी गुरु म्हणून बर्फाच्या रस्त्यावर चालत येतो आणि मी चालतोय आणि माझे पायावर उलटले की तिथे फुलं उगवतात, असा तो इम्पॅक्ट. तर तो रोड करताना मला कफनी होती आणि खाली सगळं बर्फ, म्हणजे काय अवस्था असेल कल्पना कर, इतकी थंडी वगैरे वगैरे. आणि हे दोघं आले होते आणि रजनीकांत तिथं स्वतः बाबाच्या रोलमध्ये आणि चिरंजीवी फिरायला आलते फॅमिली सहित. आणि ते तिथं काम करत होते, माणसं कमी नेली होती आणि तो मी आता चालत जाणार, तो रस्ता तयार करायचा होता बर्फाचा. तर चिरंजीवी स्वतः ते असं खोऱ्याने हे टाकत होतं आणि रजनीकांत, अरे जल्दी करो यार, तुम कभी इतना टाइम मत लो यार, चलो जल्दी, अरे भाभी तुम भी आ जाओ ना, अकेले क्या करे. दोघं टॉपला सुपरस्टार आणि हे इतक्या साध्या पद्धतीने एकमेकाला सांगतात की चला लवकर ते बर्फ टाक, आणि त्याच्या बायकोला सांगतो बघत काय बसले, तुम्ही पण या मदतीला. तर असे ही फार रेअर गोष्ट बघायला मिळाली. किंवा चिरंजीवीनं मला आर यू कम्फर्टेबल असं पहिल्यांदा दिवशी विचारलं तेलुगूत, तर मी आय एम नॉट कम्फर्टेबल, की आपल्याला ते बिंदास बोलायचं सवय, काय भीती नाही. तर ते म्हटलं काय झालं, म्हटलं मी तेलुगूत कम्फर्टेबल नाही कारण म्हटलं मला ती भाषा येत नाही, काय नाही. म्हणजे मला कोणीतरी शिकवलं पाहिजे, मी समजून घे. त्यांनी लगेच शूटिंग थांबवून एक माणूस वेगळा देऊन रात्रंदिवस तो माझ्या बाजूला ठेवून करून घेतलं. मग डबिंगच्या वेळेला पण सांगितलं की त्याचं डबिंग मी करावं, त्यांनी परमिशन दिली. मग माझं डबिंगमध्ये आवाज, आणि मग आज माझा तिकडचा आवाज म्हणजे माझ्याशिवाय चालतच. सगळ्यात चालला तुम्हीच दिलाय आवाज तुमचा प्रत्येकाला. मग ते इतकं तिकडच्या आणि आपल्या इंडस्ट्रीत तो एक फरक जाणवतो का तुम्हाला, म्हणजे हिंदीमध्ये काम करताना आणि साऊथ इंडियन मध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करताना, की एक ट्रीटमेंट म्हणा किंवा एक काय म्हणूयात आपण ट्रीटमेंटच, तर त्यात काही फरक जाणवतो का तुम्हाला? कसं आहे, आपल्याकडे टॉप 10 स्टार वगैरे इकडे नाहीच आहे. मराठी स्टारिझमच नाही पहिली गोष्ट. नाही. तिकडं कसं आहे, 40-40 वर्ष, 50-50 वर्ष हिरोचं काम करणारी खानदान आहेत. बरोबर. तर त्यांचे पिक्चर वर्षातनं अख्खं राज्य वर्षातनं 2दा तरी त्याचा प्रत्येकाचे वेगवेगळे पिक्चर बघत असतो. आणि आपण आपल्या गावच्या यात्रेला जसं जातो तसं त्या नटाच्या पिक्चरला जात असतात लोक. ती श्रद्धा साऊथला डेव्हलप झाली, आपल्याकडे डेव्हलप झालेली नाही. तर ती जी श्रद्धा असते त्यामुळे ट्रीटमेंट आहे, ते त्यामुळे तिकडे पैसा आहे, मार्केट आहे, आणि ह्या सगळ्यामुळं ते सगळं वाढलेलं आहे. त्यामुळं तिकडे शिकतात चांगले. आणि त्या पद्धतीने आपल्याकडे नाटक जेवढं डेव्हलप झालं, नाटकावरून सिनेमाकडे झालं, त्यामुळं तो, आणि हिंदीचा मारा, मग हिंदी आपलीच भाषा असल्यासारखी, त्याच्यावर हिंदीवाले इंग्लिशच्या कॉपी करतात, बरोबर. मग हिंदीवाल्याच्या मराठीवाले कॉपी करतात, बरोबर. मग तिकडचा सांगलीवाला कॉपी करतो. असं हे सगळं चक्र, म्हणजे दादरचा माल विठीला आणून विकला की तो क्रिएटिव्ह असतो. क्रिएटिव्ह असतो. आणि हे नंतर कळतं आपल्याला की अरे हा असा क्रिएटिव्ह आहे. आपण इंडस्ट्रीबद्दल बोलतोय म्हणून, की इंडस्ट्रीत असं म्हटलं आता, म्हणजे हिंदी इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली, की इंडस्ट्रीत मित्र होत नाही. मित्र होत नाही. म्हणजे आपण म्हणतो की तुमचे काही लहानपणीचे मित्र असतील जे आजही तुमच्या सोबत आहेत, तर आजच्या पिढीचे बऱ्यापैकी ऍक्टर्स म्हणतात की फेकिझम जास्त आहे, मैत्री फक्त कॅमेऱ्याला दाखवण्यापुरती आहे, खरे इंडस्ट्रीत मित्रच नसतात. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? तुमचे कोणी मित्र आहेत का इंडस्ट्रीमध्ये? मराठी इंडस्ट्रीत म्हटलंच तर असं झालं की हे काय म्हणतात तो माझा अनुभव नाही आहे. मराठी नाटकातनं गेलं असल्यामुळं, आणि आम्ही एकत्र बरोबर असलेले नंदू माधव, किशोर कदम, गणेश यादव, सचिन खेडेकर, नागेश भोसले, हे आम्ही खरे मित्र होतो. म्हणजे काहीही क्रिएटिव्ह चांगलं कमी जास्त वाईट झालं तर कधीही बोलू शकतो, वागू शकतो, असे आम्ही मित्र होतो. म्हणजे विनय आपटे, विक्रम गोखले, नाना पाटेकर, ही आमच्या आधीची पिढी. बरोबर. पण आमच्या या पिढीनं त्या लोकांचे आदर्श किंवा
त्या लोकांना बघून आपण मोठे होणं बघणं. तर इंडस्ट्रीत आम्ही या मराठीतले मित्र आहोत चांगले, महेश मांजरेकरच. पण हिंदी इंडस्ट्रीत मनोज आणि मी चांगला मित्र आहे. पण बाकी तसे मित्र म्हणजे फार काम पण केले नाही आणि साऊथला गेल्यानंतर तर कामाच्यातनं वेळ कधी मिळालाच नाही. पण मित्र होतात की नाही. फेकिझम म्हणणाऱ्यांना स्वतः फेकिझम असला स्वतः तर तो त्याला तसं दिसणार. बरोबर आहे. आपण आपले बरे नाव तिथे खरे. मला असं वागायचंय, मला असं करायचं. हे माझं सूत्र आहे. त्यामुळे बाकीच्यांनी बाकीच्यांचं ठरवायचं. तुम्ही आता रिसेंट डंका नावाचा चित्रपट केला आणि आता मागच्या वर्षी घरबंदूक तो केला. तर एवढं तुम्ही बॅक टू बॅक काम करता, त्यात तुम्हाला कुठे असं वाटतं का की ते जुनं पॅशन किंवा काम करण्याची पद्धत बदलली आहे, जुनं पॅशन थोडं मिसिंग वाटतंय, असं तुम्हाला जाणवतं? कारण तुम्ही आता कंटिन्यू काम करताय, मग तो कॅरेक्टरचा अभ्यास करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी मिस आउट केल्यासारख्या वाटतात कुठेतरी. आता बघ मी स्वतःला इतका मॅनिप्युलेट करणारा नट आहे की घरबंदूक बिर्याणीत मला कळलं की हे चांगलं काम आहे, ही चांगली फिल्म आहे, हा चांगला रोल आहे. बरोबर. मग त्याच्यावर माझं काम आपोआप 24 आवर्स चालू होतं. आणि आपल्याला कळलं की इथं काही फारसे दम नाही आहे, हे सगळं फेकीजम आहे. असं हे का पिकेल, इथं काही फार लक्ष द्यायचं नाही. पण कॅमेऱ्यासमोर जायच्या आधी सीन काय, कुठलं काय, तिथं काय असलं पाहिजे, ते कुठले असलं तर ते ठरवून चांगलंच करायचं. वाईट काम करायचं हा कधीच नाही मुद्दा. टोटॅलिटीमध्येच वाईट असतं, त्यामुळे ते वाईट होतं. बरोबर आहे. म्हणजे घरबंदूक बिर्याणीमध्ये पण इतक्या गोष्टी वर्कआउट झाल्या, चांगल्या झाल्या, काही नाही झाल्या, तर ते आपल्या हातात काहीच नसतं. एवढा सगळा सक्सेस बघितल्यानंतर युट्यूबवर कसे आलात? अनिल धायगुडे नावाचा मित्र आहे, तो सारखा मागेला तुम्ही एखादे करा. आणि आम्ही असं जंगलात फिरायला गेलो होतो तिकडं, आणि म्हणजे तसं माझ्या डोक्याला एक वाक्य आलंय आणि इथे लावला कॅमेरा आणि ते केलं, ते इतकं भम इंस्टाग्रामला गेलं की लाखो करोडो लोकांनी बघितलं. तर ते इन्स्टंट झालं होतं. तर असे किती 500 वाक्य समजा आपल्याकडे आहेत. आणि परत म्हणतं काय तेच धंदे कुठे करायचे ना. त्यावर ते त्याचा तो शिवचा एपिसोड पण असा अचानकच घडला. मग केला. मग आपण कधीतरी कुठेतरी जातो तेव्हा म्हणतो की चला हे जरा लोकांपर्यंत गेलं पाहिजे. मग दरवेळेला काय लोकांना बरं वाटेल असं नाही. आपल्याला बरं वाटतंय आणि हे लोकांपर्यंत जावं असं वाटतंय. तर आपण करूया. हे लोकांनी कसं घ्यायचं तो त्यांचा पार्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे मुकुल शिवपुत्रांचा एपिसोड केले, ते आपल्याला वाटले. तसंच शामराव यांचा केला, कोकरेंचा. तर ते काही डोक्यात गोष्टी होत्या आणि ऑन दी स्पॉट इम्प्रोवाइज झालं. त्याला काही लोकांना आवडतं, काही नाही आवडत. करत राहतो. असं आवडतं म्हणून युट्यूब सुरू झालं का? आवडतं म्हणून झालं. मग त्याच्यासाठी माईक घेतला, मग त्याच्यासाठी कॅमेरा घेतला. मग कधी कधी काय होतं, कॅमेरामॅन अवेलेबल नसतो. मग कधी कधी ते परत फेक कॅमेरामॅन आवाज एवढा आणणार, पैसे जेवढे पाहिजेत म्हणणार आणि सगळे रिपोर्ट सांगणार. आणि मग तो परत म्हणणार, हो मला वाटलं होतं असं होईल आणि मग तसं नाही झालं. अशा गोष्टीतून जात असताना सतत मनुष्य जात नेहमी सतत कमी जास्त प्रमाणात फसवत असते खोटं. बरोबर आहे. असं त्याच जातं. कधी कधी तर मी त्या मोबाईललाच एपिसोड केले. मी त्या एक बिर्याणीचा एपिसोड होता, तो तर शूटिंगला चाललं होतं. आणि हे काय हो 200 किलोची बिर्याणी बनवतोय. काय बोलतो आणि असं करतो, ते खाली जाळ घालणारा पोरगा असेल त्याला म्हणलं धर जरा कॅमेरा सांग. आणि असं त्याने कॅमेरा धरला, म्हटलं इकडे गेलो इकडे यायचं, इकडे गेलो इकडे यायचं. असं केलं की असं मध्ये मध्ये कर म्हटलं चल. आणि असं करून तो एपिसोड केला लोकांना. पण त्यात काही कंटेंट मिळाला, बिर्याणी कधी जन्माला आले, बिर्याणीचा जन्म कसा झाला, अशा काही गोष्टी मिळाल्या. आता हे उत्कृष्ट होऊ शकतं. बरोबर आहे. चांगली लाईट, चांगले माईक, चांगलं हे सगळं करून चांगलं होऊ शकतं. पण आपल्याला तसं काय रॉच करायचंय, वाटेल तसं वाटतं ते करतोय, असं चालू आहे. हे आपल्यासाठी. एक थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन की आता मेंटल हेल्थ हा जो विषय की लोक खूप स्ट्रेस घेतात किंवा आजकालचं सोशल मीडियाचं जे काही प्रेशर आहे, तर तुमचं ह्या मेंटल हेल्थ आणि स्ट्रेस या विषयावर तुमचं काय मत आहे? कारण आजची तरुण पिढी तर अशी आहे की 4 लाईक्स आज कमी आले तर डिप्रेशन सारखा शब्द त्यांच्याकडे वापरला जातो. हे काय लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर मला सेल्फ मॅनेजमेंट कितीच स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला
या मार्केटमध्ये तुम्ही त्याला काय म्हणतात, त्याला स्वतःची कीव करायला सुरुवात केली म्हणजे स्वतःचं डिप्रेशन सुरुवात केलं. बरोबर. स्वतःची कीव केली, माझं नशीबच वाईट आहे. हा बाई, हे झालं. अरे अरे, त्या क्षणी तुला अशा लाथा घालून बाहेर पाठवलं जाईल ना, गप्प बस. ताबडतोब शहाणा हो आणि कृपया अशी कीव आणून बाजूला हो मार्केटमधनं, कारण इथं लय लोक आहेत. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही तुमची कारणं दाखवा आणि बाहेर व्हा लवकर इंडस्ट्रीतनं, कारण बाकीच्यांचा फायदा जास्त आहे. राईट. त्यामुळे तुम्हाला जर फ्रस्ट्रेशनचं कौतुक असेल तर तो दुसऱ्यासाठी खूप फायद्याचं आहे, हे लक्षात घ्या. आणि शक्यतो शहाणे बनूच नका, कारण चांगल्याला अजून लवकर पुढे जाता येईल. ते तर आहेच आहे म्हणजे. हो. कारण आजकाल खूप झालंय की सोशल मीडियाचं एवढं प्रेशर आहे लोकांना, की आता तुमच्या काळात तुम्ही खरंच म्हणजे कुठेतरी बसून त्या दिव्याखाली शिकणं असेल, स्टेशनवर झोपणं असेल, खूप तुम्ही स्ट्रगल बघितला. आजकालच्या पिढीला तो स्ट्रगल लाईक्स, कमेंट्स, व्ह्यूज याच्यात दिसायला लागलाय. की म्हणजे मला शिकायचंय तर मग मी कुठे शिकणार, मी इंस्टाग्रामवर शिकणार. की 4 लोक कोणीतरी रील करतायत, मी ते बघून मग ते ऍक्टर्स होतात. आणि मग ते इतकं होतं की मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यू ह्या पिढीला खूप आलेत. की त्यांना हे माहितीच नाही की स्ट्रेस मॅनेजमेंट काय असतं. मुकुल शिवपुत्रांना त्यांच्या मुलाखतीत कोणीतरी विचारलं होतं की क्लासिकल गाणं हे फार कमी लोकच अभ्यास करतात, स्ट्रगल करून किंवा जपतात हम्म. आणि लाईफभर ते जगतात, तर हे वाढत का नाही? तर ते म्हणजे वाढणार नाहीच, ते लिमिटेडमध्येच राहणार. ते तसंच राहिलं तर ते टिकेल. तर ते किती चांगलं बोलणं होतं Great. त्यांचं ना, की त्यामुळं जे खरे कलावंत आहेत त्यांना ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम येणार नाही, की फ्रस्ट्रेशन आलं आणि काय नाही. मुळात त्यांनी ठरवलं पाहिजे की कोणीही माणूस रात्री स्टार होतो तर त्याची मागची 15 वर्षे चेक केली पाहिजेत. आणि 15 वर्षाच्या आधी किंवा 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या आधी जे सक्सेस झालेत त्यांचं पण लाईफ बघितलं पाहिजे. मग ते किती टिकतात ते पण बघितलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे संपत नावाचा मल्याळम विलन आहे. आणि आम्ही असे 4-5-6 विलन एकदा बसलो होतो आम्ही ताज बंजारामध्ये सकाळी ब्रेकफास्टला. मग आमची अशी चर्चा झाली, "सर जी हम लोग बहुत काम कर रहे हैं सब लोग. क्यों? हम लोग 40 के बाद आए हैं." कारण आम्ही 100, 200, 300, 400 फिल्म करतोच आहे. क्योंकि हम लोग 40 के बाद सक्सेस हुए हैं, तो अपना सक्सेस लंबा चलेगा. क्या बात आहे. क्या बात आहे. हां. म्हणजे हा थॉटच वेगळा आहे की 40 नंतर आलोय म्हटल्यावर आपलं सक्सेस लॉंग रन मध्ये. म्हणजे तुमच्या एकाच इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं की तुम्ही 500 नंतर काम केलेल्या फिल्म्सनी मोजणं बंद केलं. हा म्हणजे असं संख्या वाढते ना आता. आपल्याला उंची वाढवायची असेल तर ते पण फुलेंचं एक वाक्य होतं चांगलं, की हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच मी चांगली कामं केली. हे भालचंद्र नेमाड्यांची एक कविता आहे, की चांगली माणसं मोजायला हाताला हजारो बोटं असू देत, पण हजारो बोटं नसतात. बरोबर. जसे आपण कोणी किती आर्टिस्ट म्हणला मी ह्या होईन त्या होय, कोण नट असेल, कोणी हिरो, कोणी 5-6 कामं चांगली असतात. बाकी संख्या वाढलेली असते. आजकाल असं म्हटलं जातं की सिनेमा फार कमी चालतो. म्हणजे साऊथ इंडस्ट्रीत प्रत्येक सिनेमात चालतो. म्हणजे त्यांनी काही त्यांचं आता झाले मेगास्टार्स की त्यांनी फिल्म केली की ती पॅन इंडिया हिट असते. बॉलिवूडमध्ये आणि स्पेशली मराठीमध्ये आता ही दुर्दैवी गोष्ट आहे, पण मराठीत असं फार म्हटलं जातं की मराठी सिनेमा चालत नाही. मराठी प्रेक्षकच साऊथ इंडियन सिनेमा मोठा करतो, हिंदी सिनेमा मोठा करतो किंवा हॉलिवूडचा सिनेमा मोठा करतो. पण मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा मोठा करत नाही. मागच्या वर्षी तर बरेचसे राऊंड टेबल्स, इंटरव्ह्यूज डिरेक्टरचे, निर्मात्यांचे झाले. सगळ्यांना हाच प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं हेच उत्तर आलं की मराठी प्रेक्षकच सिनेमाला येत नाही. तर तुम्हाला काय वाटतं की एकेकाळी तुम्ही केलेले मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी साहित्याची एवढी पार्श्वभूमी आणि तरी आज मराठी प्रेक्षक मराठी सिनेमांकडेच जात नाही. तर ही परिस्थिती काय? आता हे कसं आहे, की हे मी 40 वर्षापासून हे प्रश्न ऐकतोय, की मराठी प्रेक्षक आणि मराठी भाषा आणि मराठी हे सगळीकडेच चालू आहे. इंग्लिशनं संपवलंय ह्या गोष्टी. परदेशी गोष्टींचं अनुकरण करणारे सगळे लोक असल्यामुळं, आपलं ओरिजिनल स्वतः जास्त क्रिएट न होण्यामुळं, एखादा नागराज मंजुळे येतो, एखाद 2 फिल्म वेगळ्यात येतो, असे एखादे किती जन्माला येतात, त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि भाषेसाठी भाषा शिल्लक राहत नाही, संस्कृतीसाठी संस्कृती शिल्लक राहत नाही.
थॉट विचार जसे जसे बदलत जातात मला वाटतं त्याला धरून चाललेला असं. म्हणजे 40 वर्षापूर्वीचा तेलुगू सिनेमा पण बदलला आहे, तामिळ सिनेमा पण बदलला आहे, मराठी सिनेमा पण बदलला आहे किंवा ओव्हर एंटरटेनमेंट आली आहे. लोकांना आता ती बोर नको होती आहे. आता परत एकदा यातून लांब जाऊया अशा पोझिशनला आहे. ते तुमच्या हातात आले. नाही म्हटलं तरी आता समोर दिसायला लागेल. इतकं त्याचं कळस चालू आहे. त्यामुळं काय तुम्हाला वाटतं का की हे सगळं OTT हातात आल्यामुळे झालंय, की लोक प्रेक्षकगृहात जातच नाही, त्यांना माहिती की असंही फिल्म एक 2-3 महिन्यात येईलच. कसं आहे की टेक्निक हे सतत स्वतःलाच ओव्हरपॉवर करत राहतं. म्हणजे एक मोबाईल आला की तीच मोबाईल कंपनी त्याच्या पुढचा, बरोबर. तीच कॅमेरा म्हणून त्याच्या पुढचा कॅमेरा, तेच म्हणजे ते स्वतःलाच मारत नवीन पुढं देत 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 जे असतात. ह्याला काय अंतच नाही ना, आणि हे चालूच राहणार. त्यामुळं कुरघोड्या स्वतःवर स्वतः, आणि शेवटी काय आनंदासाठीच चाललंय ना. तर आता आनंद किती घ्यायचा, कसा घ्यायचा, काय म्हणजे मग यातनं असं तुम्ही म्हणता, त्यातनं असं वाटतं की आपण आपलं काम करायचं, बाकी प्रेक्षक बघतील. हां. कारण अल्टिमेट एंड तोच होतोय की लोक फिल्म्स करतायत, बऱ्याचशा फिल्म चालतच नाही, थिएटरला गर्दीच होत नाही, कधी कधी थिएटरच मिळत नाहीत. पण काही असं पण होतं की त्या फिल्म्स OTTला आल्या की खूप चालतात. मग तर असं वाटतं की OTT आल्यामुळं कदाचित थिएटरकडे प्रेक्षक कमी यायला लागले, आणि मराठी सिनेमाच्या बाबतीत तर हे खूप वर्ष तीच परिस्थिती आहे. बघ, काळ बदलत जाणार तसं सगळं बदलत जाणार. बरोबर आहे. म्हणजे मी 78 साली कॉलेजला होतो आणि तेव्हा पाचोळा नावाची कादंबरी होती रा.रा. बोराडेंची. त्याच्यामध्ये असं होतं की तिचं गावात बरं चाललं होतं. कोणाचं 1 नव्हतं, 2 नव्हतं, अशी तिची सुरुवात होती आणि त्यांचं एक शिलाई मशीन होतं आणि आता शिलाई मशीनचे घाऊक कपडे विकणारी माणसं यायला लागली. शिलाई मशीनचा धंदा बसायला लागला. बरोबर. परत 50 वर्षांनी आपण तेच असं म्हणतोय की मराठीत हे चाललेलं आहे, असं बरोबर. बसलं आणि पुढे झालं. हे दरवर्षी परत असं पिढ्यानपिढ्या होतच राहणार, होतच राहील. म्हणजे बदल हा सृष्टीनियम आहे, ते बदलतच राहणार. ते तसं राहणारच नाही. आपण असेच प्रश्न विचारणार. कारण आपल्या डोळ्यादेखत हे चेंजेस होत राहतात. म्हणून तसं होत राहणार. तुमच्या त्या निर्णयानंतर आमच्यासारखी तरुण पिढी पण त्या गोष्टीच्या खूप मागे लागली, ते म्हणजे देवराई. हा थॉट कधी आला आणि त्याचं आपण कर्तव्य म्हणून एवढं सगळं करावं हे कधी वाटलं? कधीच कर्तव्य म्हणून करत नाही. ही माझं पॅशन आहे, माझी आवड आहे. समविचारी मित्रमंडळी बरोबर आहेत म्हणून ते तेवढंच बरोबर आहे. चला आता हे मी कर्तव्य भावनेने करतोय असं अजिबातच नाही. ही गोष्ट आपल्याला पटते, की आपल्याला आईनं जन्म दिला. आई एवढं जगात कोणाला कळतच नाही, की बाकीचे लोकं आपल्यावर लादलेले असतात. आई आपल्याला पहिल्यापासून माहीत आहे. आणि आत्ता कळतं, की झाड आणि अन्न-पाणी, ऑक्सिजन आणि अन्न हे झाडापासून बनतं. ह्या 2 गोष्टी पटल्यानंतर बाकीचं काय गोष्टी, मग काय करायचं असेल तर याच्यासाठी करायला पाहिजे. सेलिब्रिटी कोणाला तर झाडाचा दर्जा दिला पाहिजे. अशा गोष्टी येऊन जातील मनात. तर चला मग ह्या दृष्टीनं काम करूया आणि आपला हा विचार आहे लोकांना पटवूया आणि लोकांना शहाणपणा शिकूया नाही. आपण करूया आणि आपण केल्यामुळे जर काही लोकांना पटलं, तर त्याची आनंदाची गोष्ट आहे. असं ते पाहिजे. शासन देवराईला किती सपोर्ट करतंय? का शासनाने सपोर्ट केला नाही केला तरी ते काम अविरत चालू राहणार आहे? शासनाचं कसं असतं, की त्यांना त्या ॲट अ टाईम 500 अवधानं, व्यवधानं सांभाळायची असतात. त्यातून त्यांच्या फायद्याचं काय होईल त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं. बरोबर. आणि मग सत्ता टिकवणं हा त्यांचा प्रमुख हेतू असतो. त्यानंतर लोकं आपल्या बाजूने येतील त्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करायच्या असतात. त्यात चांगलं वाईट घडो न घडो त्याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसतं. पण हे जपायचं आहे, की आपला पक्ष टिकला पाहिजे, आपली सत्ता टिकली पाहिजे, आपली मतं टिकली पाहिजेत आणि त्याच्यासाठी ज्या कुरघोड्या करायला लागतात, त्या सगळ्या करायला पाहिजेत. बरोबर. मग कधी वाईट झालं तरी मागे-पुढे बघून चालत नाही, कधी चांगलं झालं तरी कधी मागे-पुढे बघून चालत नाही. कारण तो पार्ट ऑफ गेम राहतो ना. बरोबर आहे. त्यामुळं अ, शासनात खरेपणानं फार कमी. खूप खूप काय म्हणतात त्याला,
सगळा इतिहास बघितला हजारो वर्षांचा, मग हे तर आत्ताचे 4-5 पक्ष सोडच, पाठीमागून जरी सगळं बघितलं तर ही सत्तेसाठीची लढाई फार अवघड असते. म्हणजे मला ते महात्मा गांधींचं वाक्य खूप चांगलं वाटतं सगळ्यांच्या दृष्टीनंच, की सत्ता, मत्ता आणि विद्वत्ता ह्याचा अंत अटळ आहे, म्हणून हे बा मानवा हे टिंब टिंब टिंब, असं आमच्या बँकेत चेअरमनच्या समोर एक वाक्य होतं, ते मला खूप आवडलं. काही वाक्य म्हणजे वेल बिगन इज हाफ डन हॅज टेकन लँग्वेज ऑफ सडन वन. तसं बघ, आज किती वर्षांनी बँक सोडून मला 40 वर्ष 20 वर्ष झाली, 40 वर्षापूर्वी वाचलं होतं की सत्ता मत्ता म्हणजे सत्ता असेल, पॉवर असेल, विद्वत्ता असेल, ह्याचा नाश अटळ आहे, म्हणून हे बा मानवा. क्या बात आहे. किंवा कमलिस्तान स्टुडिओमध्ये विक्रम गोखलेंना मी भेटायला गेलो होतो, तेव्हा मेकअप रूममध्ये ज्या किशोर बसला त्या विक्रम गोखलेंना मी भेटायला गेलो होतो, आणि तिथे एक वाक्य होतं लिहिलेलं की इट इज सिम्पल टू बिकम अ रिच बट इट इज डिफिकल्ट टू बिकम अ सिम्पल. क्या बात आहे. तर तेव्हा मी नट नव्हतो, नाटकात काम करत होतो, तरी पण ते वाक्य असं मनावर कोरलं गेलं. इट इज सिम्पल टू बिकम अ रिच बट इट इज डिफिकल्ट टू बिकम अ सिम्पल. क्या बात आहे, क्या बात. सर, एक लास्टचं सेगमेंट, मी तुम्हाला काही नावं विचारीन, 2-2 वाक्य त्या व्यक्तींबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. सगळ्यात पहिलं नाव म्हणजे विजयाबाई मेहता. विजयभाई मेहतांच्याकडे मी फार कमी काम केलं, पण खूप चांगली नाटकं दिली, खूप अभ्यासू, खूप चळवळीच्या, आणि मराठीला अभिमान वाटावा एवढं चांगलं काम त्यांनी केलं आहे, आणि लोक घडवली त्यांनी. निळू फुले. निळू फुले हा एक खरंच बाप माणूस. त्यांना मी म्हटलं की आम्हाला जन्म कुणी पण दिला असू द्या, पण तुम्ही आमचे खरे बाप आहात, आणि माणूस म्हणून आणि कलावंत म्हणायला फारच वरचा क्लास. आणि साधेपणा तर निळू फुले एवढा आविर्भाव न आणणारा निळू फुले एवढा माणूस मी अजून बघितलाच नाही. म्हणजे कोल्हापूरला तो उदबत्ती विकणारा माणूस आला होता, आणि 12 रुपयाचा पुडा होता मला वाटतं, आणि ते असे उठले, अरे या 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 उठली चेअर, या या बसा. काय काय कुठे आता कुठं झालं? नाही, आज उदबत्तीचे पुढे विकायला झाले. आता हे कितीला आहे? आता हा कितीला आहे? 12 रुपये. बरं, असं करा, मला 1-2 पुढे ठेवा. आणि किती? 24 रुपये काढून दिले. तर शेवढा मोठा तेव्हा. आणि एकदा निळू फुले, आम्ही असं ठरलं होतं की आपण रात्री आज बसूया, तर तुम्ही काय घेता का? नाही, कधीतरी ऑकेजनली. बरं, या संध्याकाळी आज बसूया, असं ठरलं आमचं. आणि लक्ष्मण बेर्डे आले, भाऊ आज 2 फुल 4 हाफ चा आज प्रीमियर आहे, तर संध्याकाळी आपल्याला 6ला जायचंय. नाही, आज नको. ते मी असले मुलांना जरा हो म्हटलंय, त्यांना मी जरा आम्ही गप्पा मारायचे ठरवले, तर मी आज तुम्ही घ्या करून, ते प्रीमियर घ्या करून, मी नाही आज. आम्ही कोण होतो? आम्ही पहिल्यांदाच येतोय, आमची ओळख काय, पण आम्हाला शब्द दिलाय. आणि मग आम्ही गेलो, तर आम्ही लेट गेलो, आणि त्या दिवशी कधी नव्हतं आमचं, त्या दिवशी शूटिंग. निळूभाऊंचं लवकर संपलं. निळूभाऊ मोठ्या हॉटेलला, आम्ही साध्या हॉटेलला, पण ते आमच्याकडे आले होते, बसले होते, आणि ती पुस्तक वाचत बसले ते काय. लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मण बेर्डे माझं एकदा जब्बार पटेलांशी तिथंच भांडण झालं. त्यावेळेला मला किती दिवस काम नव्हतं, आणि जब्बार पटेल आणि कांचन नाईक असिस्टंट डिरेक्टर होता, आणि असं काहीतरी मी वैतागलो होतो, कारण मी पण स्टडी डायरेक्टर होतो. आणि म्हटलं माझं कधी काम सुरू होणार आहे, काय चाललंय? अरे काय रे कांचन, उद्या काय काय लागणार? उद्या तंबू लागेल, काथ्या लागेल, कंदील लागेल, सयाजी लागेल, बांबू लागेल. असं एक गमती जमतीत झालं बरं का. झालं यार, काही शिंग आहे. तर मी दुसऱ्या दिवशी काहीतरी जब्बार म्हटलं मला उद्या जायचं आहे, माझं काम असेल तर सांगा, नाही तर मी चाललोय. काय कुठे एवढा तू बिझी आहेस? म्हटलं मला आईला भेटायचं आहे, मला जांभळं खायची आहेत, मला करवंद खायची आहेत, मला पोहायला जायचं आहे, मित्रांना भेटायचं आहे, डोंगरात जायचं आहे, गुरं राखायची, बापरे मला अजिबात वेळ नाही हो. आणि मी सातारला निघून आलो एस टीनं रात्रीच्या.
तेव्हा लक्ष्मण बेर्डे मला भेटला का, लक्ष्मण बेर्डेला कोणतरी मालिश करतोय असं काम आहे. मला लक्ष्मण साहेबजी ही तुझी वेळ नव्हे अशी वागायची. म्हणलं हे बघ, आयुष्यात वेळ येऊ नाही तर न येऊ, मला आज जायचंय, मी जाणार. गाडीला बसलो, आलो, इकडं राहिलो, परत भेटलो, परत जब्बार पटेलांना आम्ही एकदा कधीतरी भेटलो. आणि रंगनाट्य पण दिलं. जब्बार पटेल मला म्हणाले, काय गेलं नाही सातारला? अरे तू सातारला जाणार होतास ना? म्हटलं हो ना, चांगले डिरेक्टर नसल्यामुळे मी शेवटी सातारलाच जाणार आहे ना. बघ बघ कसा बोलतोय, बघ कसा बोलतोय. तर अशा गमती जमती काय आहे, म्हणजे ते चांगलं असणं, सगळे चांगले आहेत, खोटे आहेत. कारण नाही म्हणलं तरी घाशाराम कोतवालची पारायण आम्ही केलीत, 3 भाषेची पारायण आम्ही केलीत. सतीश आळेकरांचं ते महानिर्वाणची पारायण आम्ही केली. तर या सगळ्यांनी वर्कशॉपच होते ना आमची ती. बरोबर. पण इंडस्ट्रीत आल्यानंतर, फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर आमचा पण असा अनुभव आहेच ना. 100%. आम्ही घाशरम कोतवाल म्हणजे किमान 70-80 वेळा मी बघितला असेल. बापरे. हो, म्हणजे सुनील गुरुजी त्यात काम करायचे, त्यामुळे विंगेत बसून लाईटमधून इकडून बसून काढून बसून तिकडून खायचं नसतो. आता एक मराठीतलं शेवटचं नाव, पु ल देशपांडे. पु ल देशपांडे शेवटी जेव्हा एक जुने वाराच्या वेळेला ते अध्यक्ष होते NCPला, तेव्हा त्यांचा सहवास खूप लागला. अतिशय प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आणि अतिशय साधेपणा. म्हणजे एक झुंज वाऱ्याशी वल्होतेन दुधोत्सिवचे 7 अपॉइंटमेंट काय ते काहीतरी त्या नाटकावर, द लास्ट अपॉइंटमेंट, ती 5 दिवसाची स्टोरी येते काय लास्ट अपॉइंटमेंट. त्याच्यावरून त्यांनी 5 दिवसात त्याचं रूपांतर केलं होतं आणि ते आमच्यासमोर वाचलं. आणि NCPला आम्ही ते वर्कशॉप केलं होतं, त्यात आम्हाला ते काम करायला मिळालं. तर ते रिहर्सलला यायचे. अशोक रानडे म्युझिक, पु ल देशपांडे बघायला यायचे, वामन केंद्रे बसवायला, आणि NCP तालमी, दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, गौरी केंद्रे, मी. आणि त्यावेळेला ती येऊन वाचल्यानंतर असे गप्पा मारायची, सांगायच्या गोष्टी, ते ऐकणं म्हणजे भारी. आणि एक जुन्या वाऱ्याशीचा शेवट असा ठरत नव्हता काहीतरी, आणि काहीतरी वाक्य ठरत होती. मला आठवत आहे की मी पण 2-4 वाक्य सजेस्ट केली असं वगैरे. हे कसं वाटतं, हे चांगली येत आहे, हे चांगली आहे, हे खेळूया आपण, हे असं आहे. एक जण जर तुझे काय मला आठवत नाही, पण समभाव तसा. आणि एखादं असे बसलेलं असेल तेवढ्यात फुलं यायचे. वामनला म्हणायचे, एक सजेशन देऊ का वामन, नाही इथं कसं वाटतं, मी तू परवानगी असेल तर मी सांगू का जरा? नाही यावर जायचं, मग यायचं, मग सांगायचं. 50व्या प्रयोगाला पु ल देशपांडे म्हटले होते की सयाजी शिंदे हा नट असा आहे की त्याचा रोल अंगात येतो. आणि जुलवाबद्दल त्यांनी मला 3दा असं सांगितलं की सयाजी हा रोल वल्गर झाला असता किंवा विनोदी झाला असता, पण तू त्या रेषेवरनं नेलास. तर 3दा जाऊन झालं. मी त्यांना म्हटलं, बाई मग तुम्हाला हे 3ऱ्यांदा सांगतो. अरे हो, तो दिसलास की माझ्या डोळ्यासमोर सारखं तेच येत रे. क्या बात आहे. असं त्यामुळं त्यांचं ते किती जुन्या गोष्टी, कोण गायिका कशा, आम्ही कसं बसलो, अचानक मैफिल कशी सुरू झाली, मग गाणं कसं सुरू झालं, मग त्यांनी दाद कशी दिली आणि तो राग कसा गायला आणि वगैरे. तर आम्ही गावातनं इकडून गेलेलो. म्हणजे क्लासिकल संगीत म्हणजे हे काय असतं बाबा, क्लासिकल म्हटलं आपला संबंध नाही असं होतं ना. असं ते दिवस कॉलेज. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं चॅनल खूप मोठं हो, तुम्ही खूप खरं वागो आणि पुढे न बिघडो यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. द नारियल TV एक चॅनल येते, ते लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चांगलं आहे म्हणून सांगतो. ऐकलं ना तुम्ही, ऐकलं ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि ते बेल आयकन पण दाबा इथे. झालं? 1 मिनिट. आणि इंस्टाग्रामवरती पण आपलं चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिकडे पण फॉलो करा. कंटेंट आहे चांगला.